नमस्कार, मी एगाडे वसंत अशोक, मल्टीप्लेक्स कंपनी प्रतिनिधी। आज आपण आपल्या कांदा प्लॉटवरती आलेलो आहे। तर आपले हे जट काका आहे ज्यांनी मल्टीप्लेक्स कंपनीचे उत्पादने वापरून अशा प्रकारे कांदा तयार केलेला आहे। तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूता की कशा प्रकारे त्याला रिझल्ट आला। नमस्कार, मी दत्तात्रय सदाशिव जट्टी, राहणार तळीखेड, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। तर कांदा 2 महिने झाले माझ्या कांद्याला। आता सुरुवातीला मी 1-2 फवारण्या दुसऱ्या कंपनीच्या औषधाच्या केल्या, हे दुसऱ्या कंपनीच्या केल्या, पण त्याच्यानं काही मला रिझल्ट मिळालेला नाही। मी एक माझा मित्र होता इथल्या शिरशीचा, त्यांनी सांगितलं व असं माझा कांदा खूपच म्हणजे हे झाला आहे, पीळ रोग, हे ते रोग भरपूर पडलेला आहे म्हणून सांगितलं। तर त्यांनी मग साहेबाची ओळख सांगितली, मग यांना फोन करून बोलवले साहेबाला। साहेब येऊन प्लॉट पाहणी करून सर्व काही व्यवस्थित औषधं, मला हे सर्व औषधं आहेत बघा इथं, ते साहेबाने सगळे हे औषधं दिले मला। मग एक साहेबांना औषधं दिल्यानंतर एक फवारणी केली। त्या औषधाची फवारणी केल्यावर 4 दिवसानं मला कांदा थोडं सुधारल्यासारखं वाटला। मग त्या कांद्या सुधारल्यानंतर साहेबाला नंतर बोलून घेतलो मी फोन करून, आणि साहेब या बघू, थोडं मला व्यवस्थित वाटलं आले। साहेबाने सर्व अजून पाहून बघून दुसरे औषध दिले अजून, त्या औषधानं खूपच चांगला रिझल्ट मिळाला मला। आणि त्यानंतर मग 2-3 वेळा साहेबाच्या औषधाने ह्या फवारणी केल्यानंतर आज माझा कांदा असा आहे आणि एकदम चांगला रिझल्ट आहे कांद्याचा। आणि साहेबाच्या मार्गदर्शनाखाली मी हे औषध वापरलो, व्यवस्थित फवारणी केल्यानंतर हे रिझल्ट आज मला मिळालेला आहे। हे औषधं एकदम चांगले आहेत आणि या औषधामुळे माझ्या कांद्याला हा रिझल्ट मिळाला आहे। आज एकदम सुंदर कांदा आहे। माझ्या गावात दुसरे 4-2 प्लॉट आहेत, पण माझ्यासारखा कुणाचा प्लॉट आलेला नाही। तर साहेबाच्या या औषधानं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं म्हणजे कांदा पोचलेला आहे। या 60 दिवसाच्या कांद्याला आम्ही मल्टीप्लेक्स कंपनीचं पहिल्या फवारणीमध्ये जीवरस आणि लिक्विडियन जे नायट्रोजन 32% आहे त्याचा वापर केला होता। त्यामध्ये 5 चांगल्या प्रकारे झाली। त्यानंतर 2 नंबरला आम्ही बायजुडी हे औषध वापरलं, जैविक बुरशीनाशक वापरलं। त्याच्यामध्ये नंतर तिसऱ्या फवारणीला त्याच्यासोबत आम्ही झिंक वगैरे वापरलं, आणि तिसऱ्या फवारणीला आम्ही NPK बॅक्टेरिया जे नलपाक नावाचं आहे, जे म्हणजे जमिनीमध्ये पाचलेले खत उचलून देण्यासाठी आणि आपण दिलेलं खत हे उचलून देण्यासाठी नलपाकची बी आम्ही यांना फवारणी करण्यात दिली। आणि त्याचबरोबर आम्ही अल्बोरिच जे नवीन प्रोडक्ट आहे कंपनीचा, हे जो अल्बोरिच आहे हे 10.5% मधलं जे बोरान आहे लिक्विड फॉर्म्युलेशनमधलं, ते सुद्धा आम्ही याला दिलं की त्यामुळे जो साईज वगैरे चांगली येईल कांद्याची। अशा प्रकारे उत्पादनं तुम्हाला जे वापरलेत तुम्ही जे हे वापरून तुम्ही समाधानी आहात का? खूप समाधानी आहे। त्याचं मला माझ्या भोवतालचे जे माझे मित्र आहेत असे 2-4 माझे प्लॉट केलेले, त्यांचा असा कांदा आलेला नाही। आणि औषधाने या साहेबाच्या सांगण्यावरून मी हे फवारले, त्याच्यावर मला चांगला कांदा आहे। आता ह्या साईजचा सर्वच कांदा आहे। 60 दिवसाचा हा कांदा आहे, तरी 60 दिवसामध्ये अशा प्रकारे साईज झालेली आहे। अजूनही सरसकट साईज होण्यासाठी थोडा अवधी आमच्यापाशी आहे। आणि ही शेवटची असं आतापर्यंतच्या फवारण्या झालेल्या आहेत। आम्ही आता इथून पाणी बंद करून कांदा गेलेला कांदा होता असं चक्कच आडवं पडून, रोग पडून, असं पीळ रोग पडून सगळं असं मला येत नाही प्लॉट असं वाटत होतं। पण साहेबांनी येऊन मला व्यवस्थितशीर सगळे औषधं दिल्यामुळं, ह्या औषधामुळं फरक पडला आणि हे कांदा आता सध्या चांगला आहे। तुम्ही बाकी शेतकऱ्यांना हे वापरायला सांगणार? धन्यवाद। मल्टीप्लेक्स किसान, सुखी किसान।